नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आत्ता सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. 50 शेळ्या 5 बोकड पालनासाठी सरकार किती अनुदान देते, यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आणि कोणाला प्राधान्य दिले जाते, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मिळतील. या योजनेचं स्वरूप आणि एकूण बजेट कसं असेल, ST आणि SST ओपन OBC प्रवर्गात कशा पद्धतीनं हे अनुदान मिळेल, आवश्यक कागदपत्रे कोणते लागतील, या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा मित्रांनो, ही जी शासनाची नवीन योजना आहे ती योजनेचा आता सध्या सोशल मीडियावरती खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल. 50 शेळ्या 5 बोकड योजना 11 लाखाचे अनुदान आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आहे ही. तर आता याचा सविस्तर माहिती पाहूया. तर मित्रांनो, 50 शेळ्या आणि 5 बोकड योजना या योजनेतून तुम्हाला 11 लाखापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते अशी माहिती समोर येते. पण यात नक्की तथ्य आहे का, अर्ज कधी सुरू होणार आणि कोणाला याचा फायदा मिळणार, याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने पशुपालकांना कृषी उद्योजक बनवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आखली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील तरुणांना आणि महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करून देणे हा शासनाचा उद्देश आहे. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये 50 शेळ्या 5 बोकड किंवा मग 50 मेंढ्या आणि 5 मेंढे असं ह्या योजनेचं स्वरूप आहे. शेळ्यांसाठी शेड बांधणे, चारा कुट्टी, मशीन, विजेसाठी सोलर सिस्टम. तर हा प्रकल्प साधारणपणे 11,38,000 रुपयांचा असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे किती परत मिळणार, म्हणजे आपल्याला पैसे किती मिळणार या अनुदानामधून. तर मित्रांनो, हे तुमच्या प्रवर्गावरती अवलंबून असणार आहे. मग त्याच्यामध्ये SC ST हा जर प्रवर्ग असेल तर मित्रांनो तुम्हाला 75% अनुदान मिळणार आहे. म्हणजे साधारणपणे 8,53,000 ते 60,000पर्यंत सरकारकडून तुम्हाला मित्रांनो हे अनुदान मिळणार आहे SC आणि ST प्रवर्गासाठी. आणि ओपन आणि OBCसाठी मित्रांनो तुम्हाला फक्त 50% अनुदान मिळणार आहे. म्हणजे साधारणपणे 50,69,000 रुपये मदत मिळेल मित्रांनो ओपन आणि OBC बांधवांसाठी. आता आरक्षण बघा, महिला बचत गटांसाठी 30% आरक्षण आहे आणि दिव्यांग म्हणजे अपंग व्यक्तीसाठी 5% ह्या योजनेच्या राखीव अनुदान आहे. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये ही झाली योजनेचं स्वरूप. तर आता याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे आणि अटी नियम कोणते आहेत ते आपण पाहूया. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो त्यासाठी आपणाला स्वतःचा सातबारा किंवा नसेल तर 5 वर्षाचा भाडेपट्टा, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी 5 वर्षाचं आपण स्थायिक असलो पाहिजे, तिथलं काहीतरी प्रमाणपत्र असेल. दुसरी गोष्ट, सरकारी किंवा निमसरकारी संस्थेतून किमान 2 महिन्याचे शेळीपालन प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये प्रशिक्षण, म्हणजे आपण शेळीपालनाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का, आपल्याकडे काही ज्ञान आहे का, त्यासाठी आपल्याला
किमान 2 महिन्याचं शेळीपालनाचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. तिसरी गोष्ट, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि ह्या दोन्हीपेक्षा जास्त आणि 2 पेक्षा जास्त अपत्ये नसावीत, असंही याच्यामध्ये थोडक्यात नमूद करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, याच्यामध्ये ह्या योजनेचं स्वरूप आणि ह्या योजनेचा लाभ कोणाकोणाला होऊ शकतो या संदर्भातली माहिती आपण पाहिली. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या योजनेचा अधिकृत GR अद्याप आलेला नाही. त्यामुळे सध्या कुठेही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पैसे देऊ नका. म्हणजे काय करा, जर मित्रांनो तुम्हाला कोणी म्हटलं की तुम्हाला ही योजना आम्ही मंजूर करून देतो, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, आम्हाला एवढे पैसे द्या, तुम्हाला तेवढे पैसे द्या, तुम्हाला त्या योजनेत आम्ही बसवतो, असं करतो, तसं करतो. तर याच्यामध्ये फसवगिरीचे सुद्धा खूप प्रयत्न होऊ शकतात. त्याच्यामुळे कुणाच्याही भूलथापांना मित्रांनो बळी पडू नका. सध्या कुठेही ऑनलाईन अर्ज वगैरे पैसे देऊन भरण्याची तशी सुविधा अनुदानासाठी नाही झालेली आहे. तरी हा व्यवसाय प्लीज कोणी हे करू नये, चूक करू नये. तर शेळीपालन एक कष्टाचा आणि अभ्यासाचा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये योग्य लसीकरण आणि योग्य व्यवस्थापन असेल तरच मित्रांनो यश मिळते. त्याच्यामुळे या संदर्भातले सुद्धा आपण व्हिडिओ माहितीमध्ये टाकलेले आहेत आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. या योजनेचे अपडेट जसे येतील तसे मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, माझ्या कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कुणाची फसवणूक होणार नाही. कारण लोक फसवण्यासाठी आता रस्त्यावरती आहेत. त्याच्यामुळे कोणी तुम्हाला फसवेल की भाऊ अशी अशी सरकारची योजना आलेली आहे, मला एवढे पैसे दे, तुझी मी योजना मंजूर करून देतो. त्याच्यामुळे ह्या कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपण आपल्या नजीकच्या सरकारी शेळीपालनाच्या दवाखान्यामध्ये जाऊन तिथं त्या डॉक्टरचा सल्ला घ्या किंवा मग आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पंचायत समिती तिथे कृषी साहेबांचा सल्ला घ्या आणि मगच मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घ्या. एवढंच मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माहितीचे खूप व्हिडिओ आहेत माझे, ते सुद्धा आपण पाहू शकता. आणि ही माहिती आपणास कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते पण सांगायचं आहे. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. जय जवान, जय किसान, जय भारत.